नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचवडमधून. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं मस्टर्ड आणि खडू हे दोन्ही पण एक ग्लासरी, फ्लॅक्चरी आणि मस्कार्डाइन फेब्रिन फेब्रिन या संदर्भात बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या. तर त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ओम गुरुदेव एंटरप्राइजेसचे जे सर्वे आहे, लगड पाटील, त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आज शेडवरती बोलवलं होतं. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहे, बॅच सुरू असताना ज्या अडचणी येत्या, तर त्या क्लिअर करण्यासाठी स्वतः लगड पाटील आपल्या शेडवर व्हिजिट करायला आले. त्याबद्दल त्यांचे पण आभार आहे. तर त्याची माहिती, पुढील माहिती लगड साहेब सांगतील. धन्यवाद. नमस्कार रेशीम शेतकरी बंधूंनो, आज संगमनेर भागामध्ये राहुल तांबे यांच्या शेडवरती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि शेतकऱ्यांच्या मागणीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. अथोराइज कंपनीचं काम करताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना ग्लासरी, फ्लॅचरी, मस्कार्डिन अशा वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होतात. त्यामुळे येणाऱ्या अनेक अडचणी त्यावरती मात करण्यासाठी वेगवेगळ्या कंपनींच्या पावडर वापरल्या जातात. शेतकऱ्यांना योग्य ती माहिती नसल्या कारणाने राहुल तांबे यांच्या सांगण्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण सेरिकेअर कंपनीचे विजेता सप्लिमेंट हे एक प्रोडक्ट आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की आजच्या ह्या रेग्युलर शेड्यूलमध्ये थंडीच्या काळामध्ये मस्कार्डिन हा बहुतांशी सर्व शेतकऱ्यांना त्रास देणारा एकमेव आजार आहे. तर ह्या काळामध्ये सेरिकेअर कंपनीचं विजेता सप्लिमेंट प्लस हे चांगलं प्रभावी औषध म्हणून काम करतं. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की सप्लिमेंट प्लस हे तुम्ही वापरावं. आणि याचे लक्षण म्हणजे की आळी ही खडू सारखी होते, ती पांढऱ्या कलरची किंवा हिरव्या कलरची अशा दोन प्रकारच्या मस्कार्डिनचे प्रकार असतात. एकतर आळी हिरवी होते खडूसारखी किंवा पांढरी होते. तर शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी सप्लिमेंट प्लसचा ह्या थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रादुर्भाव होणारा मस्कार्डिन ह्या आजारावरती सप्लिमेंट प्लसचा वापर करावा. त्याचप्रमाणे बऱ्याचशा शेतकऱ्यांना बॅचेस सुरू झाल्यावरती बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येतो की ग्लासरी, फ्लॅचेरी ह्याही तितक्याच प्रमाणात येणारे आजार आहेत. त्यासाठी सेरिकेअर कंपनीचं दुसरं प्रोडक्ट विजेता ग्रीन प्लस या नावाने सेरिकेअर कंपनीचं सेरिकेअर ग्रीन प्लस हे एक नवीन प्रोडक्ट आलेलं आहे. ते आपल्याला ग्लासरीसाठी, फ्लॅचेरीसाठी आणि फेब्रिनसाठी तसंच मस्कार्डिनसाठी ही चांगलं मदत करेल. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे का हे प्रोडक्ट आपण जर वापरलं तर ह्या सर्व आजारांमधून बऱ्यापैकी चांगला इफेक्ट तुम्हाला मिळेल. त्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांनी ह्या पावडरचा उपयोग करावा. त्याचप्रमाणे हे वापरायचे कसे हा एक विषय आहे. तर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ही पुडी सेरिकेअर ग्रीन प्लस ही पुडी 250 ग्रॅमची असल्याने याच्यामध्ये 750 ग्रॅम चुना आणि 250 ग्रॅम सेरिकेअर ग्रीन प्लस ही पावडर टाकावी व 1 किलोचं पावडर तयार करावं. त्यानंतर सप्लिमेंट प्लस देखील 100 ग्रॅमची पुडी आहे. त्यामध्ये 900 ग्रॅम चुना आणि 100 ग्रॅम विजेता सप्लिमेंट प्लस हे टाकावे व 1 किलोचं पावडर तयार करावी. व आपण ज्या रेग्युलर पद्धतीने अळ्यांवरती डस्टिंग करतो त्या पद्धतीने सौम्य प्रमाणात सगळीकडे सारखी पडेल अशा प्रमाणात दोन्ही पावडरचा वापर करून शेतकऱ्यांनी आपल्या आजारांना बळी पडणाऱ्या बॅचेस ह्या कव्हर कराव्यात ही शेतकऱ्यांना विनंती आहे. सगळ्यात महत्वाचं दुसरं सांगायचं म्हणजे की ह्या ज्या पावडर्स आहेत ह्या प्रिव्हेंटिव्ह वापरायच्या आहेत. ह्या आजार आल्यानंतर त्यावरती कार्य करत नाही, तर आजार येण्यापूर्वी आपण ह्या पावडर वापरून ह्या आजारांपासून आपल्या बॅचचं संरक्षण कसं करता येईल हे त्यासाठी वापरलं जाणारं प्रोडक्ट आहेत. हे शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावेत. कारण बऱ्याचदा खूप शेतकऱ्यांचे फोन येतात, कॉल्स येतात की सर असा प्रॉब्लेम झाला. रेशीम शेतीमध्ये एकदा एखादी आळी आळीला प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यावरती इफेक्ट करण्यासाठी असं कुठलंही प्रोडक्ट नाहीये.
त्यामुळं आपण सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्या की कुठलाही आजार येण्यापूर्वी ह्या सर्व प्रकारच्या पावडरचं आपण डस्टिंग केलं पाहिजे आणि त्याची काळजी जास्तीत जास्त घेतली पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह हे सगळे औषध प्रिव्हेंटिव्ह आहेत. आजार आल्यानंतर कुठल्याही प्रकारची पावडर अथवा कुठल्याही प्रकारचं औषध हे मार्केटमध्ये आजही उपलब्ध नाही की आपली बॅचेस कव्हर करेल किंवा आपल्याला ह्या आजारातनं बाहेर काढेल. त्यामुळे शेतकऱ्यांना ही विनंती आहे की आपण कुठलंही प्रोडक्ट वापरताना काळजीपूर्वक प्रोडक्ट वापरा, व्यवस्थित डस्टिंग करा, मास्कचा वापर करा आणि स्वतःची काळजी घ्या. त्याचप्रमाणे आपला आज तिसरा उपास हा पास करायचा होता, तर त्यावरती आपण विटकर विजाताची धुराळणी करणार आहे. तर विटकर विजाताची धुराळणी केल्यानंतर आपण यावरती पहिली फेडिंग करणार आहे, तिसरा उपास पास केल्यानंतरची. मी सर्व रेशीम बंधूंना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांना जर कुठल्याही प्रकारच्या पावडरचा किंवा रेशीम शेती संदर्भातील औषधांचा जर पुरवठा होत नसेल तर मी ओम गुरुदेव एंटरप्राइजेस तसेच लगड पाटील या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आपल्या डिस्ट्रीब्युटर या लोकांना विनंती करून आपल्यापर्यंत मटेरियल पोहोचवण्याची व्यवस्था करेल. माझा नंबर 9822 79 49 26 व दुसरा नंबर 97 6 22 23 3 101 ह्या नंबरवर संपर्क साधावा. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपले डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत सर्व ठिकाणी मटेरियल पोहोचवण्याची व्यवस्था आमच्या डिस्ट्रीब्युटरकडे होईल. कुठल्याही रेशीम बंधूला पावडर अभावी किंवा डिसइन्फेक्टंट संदर्भातील औषधांअभावी आपल्या बॅचेसला मुकावं लागणार नाही, यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी मटेरियल पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. जर आपल्यापर्यंत मटेरियल येत नसेल तर कृपया करून मला किंवा माझ्या संदर्भातील जे खाली डिस्ट्रीब्युटर आहेत त्या सर्व डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधून आपण मटेरियलची मागणी करून घ्यावी. तसेच राहुल तांबे तर आहेच, तर सर्व रेशीम बंधूंना विनंती आहे की आमच्या सर्व डिस्ट्रीब्युटरकडनं आपण मटेरियल पुरवठा करून घ्यावा. त्यांच्याकडनं पुरवठा जर होत नसेल तर कृपया विनंती आहे की मला त्याची पूर्वकल्पना द्यावी. धन्यवाद. तर या पद्धतीने आज आपण तिसरा मोल्ट होता तो आपण पास केलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याला फेडिंग वगैरे देऊन एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं का बऱ्याच शेतकऱ्यांना जे प्रॉपर गायडन्स नाही त्यामुळे त्यांचे बॅचेस वगैरे फेल जात असतात. तर गायडन्ससाठी आपण हा आपला युट्यूब चॅनलचा आहेच, यावरती आपल्याला सगळे प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतात. त्यावरून आपण व्हिडिओ बघून पण आपण आपली बॅच ही 100% सक्सेस करू शकतात. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जे आपण प्रोडक्ट वगैरे घेत असतो, विजेता असेल, सप्लिमेंट असेल, बऱ्यापैकी जे सगळे प्रोडक्ट आहे हे आपले बऱ्यापैकी ऑल महाराष्ट्रामध्ये ओम गुरुदेव एंटरप्राइजेसचे जे सब डीलर आहे त्यांच्याकडून आपण जे मटेरियल घेतो
तर जे मटेरियल आपल्याला पुरवठा होत नाही, जेणेकरून बऱ्याच ठिकाणी कळीचा चुना हा उपलब्ध नसतो. तर शेतकऱ्यांना शेड क्लिनिंगसाठी बऱ्याचशा अडचणी येऊ राहिल्या. तर त्या जे सब डीलर असेल त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टी पुरवून आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे मटेरियल आपण पोहोच करणार आहे. जर त्या डीलरांपर्यंत आपण जर पोहोचू शकलो नाही, तर खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला प्रत्येक वस्तू ही नंबर 1 कंपनीची सगळं आपल्याला साहित्य मिळून जाईल. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेस प्रॉडक्ट घेत असतो, विजेता असेल किंवा बॅचचं जे आपलं संपूर्ण सामग्री असेल, ते सगळं ब्रँडेड कंपनीचं पहिली गोष्ट म्हणजे घेतलं पाहिजे. त्यानंतर त्यावरली एक्सपायरी जी जी डेट असते त्या प्रॉडक्टची, ती पण आपण चेक करून घेतली पाहिजे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना डेट वगैरे चेक करणं शक्य होत नाही. पण बऱ्यापैकी आपण जेव्हा मटेरियल घेतो, त्यावरली जी एक्सपायरी डेट असते त्या प्रॉडक्टची, ती आपण सर्व चेक करून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण मार्गदर्शन तर देतोच आहे शेतकऱ्यांना, पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जे प्रॉडक्ट पाहिजे असेल ते मिळत नाही त्या ठिकाणी. तर आपल्या डीलरला पण सांगून आपण जिथून मटेरियल घेतो त्या डीलरला पण आपण सांगून ते उपलब्ध करून घ्या. जरी नाही उपलब्ध झालं तर खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच तुमच्यापर्यंत ते मटेरियल पोहोचवण्याचं काम करेल. त्याने आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, पहिली गोष्ट म्हणजे प्रॉडक्ट वगैरे आपल्या सिंपल आणि साध्या भाषेत सांगायचं म्हणजे जे लगट साहेबांनी माहिती दिलेली आहे आपल्याला, त्याचा विषय असा आहे, मी थोडक्यात तुम्हाला आपल्या भाषेमध्ये रेग्युलर सांगतो का सपोज आपण जे जनावर असतात आपल्याकडे, गायी वगैरे असतात, त्यांना आपण जे खरकोताचं जे लसीकरण करत असतो, ते आपण खरकूत येण्याआधी आपण लसीकरण केलं तर गायी त्याच्या खरकुतापासून प्रोटेक्ट राहतात. तर त्याच पद्धतीनं आपल्या रेशीम शेतीमध्ये आहे. आपल्याला फ्लॅक्चरी, ग्लासरी वगैरे हे सगळ्या रोगांचं जे किंवा हे रोग आपल्या अळ्यांवर अटॅक करतात, त्यावेळेस आपण तर काही करू शकत नाही बॅच चालू असताना. पण आपण त्याच्या आधीच जर आपल्याला थोडक्यात आपण त्या अळ्यांची जर व्यवस्थित निगा राखली, सरांनी सांगितल्याप्रमाणे ते आपण प्रोडक्ट वापरले, तर ते आपल्याला नक्कीच फायदा होतोय. त्या पद्धतीचे जे रोग असतात, ग्लासरी, फ्रॅक्चरी, खडू, हे रोगांवर प्रतिबंधक करून आपल्या बॅचला सक्सेस करण्याचं हे काम करत असतं. आपल्या साध्या सिंपल भाषेत असंच मी सांगू शकतो का कोणता पण आजार येण्याआधी आपण त्यावर पावडरची जी धुराळणी केल्यानंतर त्या अळ्यांना ती क्षमता, कॅपॅसिटी त्यांच्यात निर्माण होते, की त्या अळ्या एक तर पहिली गोष्ट चांगल्या पद्धतीनं क्वालिटीनं डेव्हलप होतात आणि जे रोग वगैरे असतात ते त्यांच्यावर अटॅक त्या पद्धतीत होत नाही. त्यामुळे बॅचमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तर असं आपण नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला गाईडन्स करतच आहे. कशा पद्धतीचा आपण त्या गोष्टीचा वापर केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं मी सांगतच जाईन. त्याचप्रमाणे आपण काल व्हिडिओ टाकला होता जो मरकुरीचा, त्या बऱ्यापैकी आपण मरकुऱ्या आपल्याकडे बुक झालेल्या आहे. शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी आपण पार्सल पण टाकलेले आहे. बऱ्यापैकी जे काही पार्सल राहिलेले आहे ते उद्या आपण टाकून देणार आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला. अ, म्हणजे आपण जे प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करणार आहे, या सगळ्या ब्रँडेड असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. सपोज तुम्हाला ज्या किमतीत ते प्रोडक्ट तिथं भेटत असेल त्याच किमतीत आपल्याकडे पण भेटते. फक्त आपल्या मटेरियलची क्वालिटी मी किंवा मटेरियलची गॅरंटी देऊ शकतो. आपल्या ज्या मरकुऱ्या आहेत त्या पण एकदम स्टँडर्ड कंपनीच्या आहे. त्यानंतर आपलं डस्टर मशीन पण आहे किंवा तुम्हाला तुतीच्या रोपापासून तर शेवट कोष विकण्याच्या गोणीपर्यंत आपल्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहे. मशीन असेल किंवा जे आपण बॅचमध्ये जे प्रॉडक्ट वापरत असतो सगळे, ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याची शक्यतो मी एक किट तयार करणार आहे 200 बॅचची, 300 बॅचची. ही पूर्णपणे किट शेड क्लिनिंग पासून तर बॅच संपेपर्यंत ही पूर्ण किट आपण त्या किमतीत बसून एक 3-4 हजारापर्यंत आपण ती पूर्णपणे किट बसून ती शेतकऱ्यांना पूर्ण किट आपण देणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेड क्लिनिंग पासून तर बॅच निघेपर्यंत सगळ्या गोष्टी प्रॉपर स्टँडर्ड कंपनीच्या या सगळ्या कर्नाटक रेशीम बोर्डाने मान्यता दिलेल्या कंपन्यांच्या ते प्रोडक्ट आपण सर्व शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम करणार आहे. कारण
शेतकऱ्यांना जे पाहिजे ते जर मटेरियल आपल्याला भेटलं नाही किंवा आपल्या सेरिकल्चरमध्ये तुतीला असेल, पोषण असेल, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये ऍड करून सगळं ते एक किट बनवून ती सर्व शेतकऱ्यांना आपण देणार आहे. कारण त्याचं का बऱ्याच शेतकऱ्यांना पाहिजे त्या गोष्टी भेटत नाही आणि त्यामध्ये फेल जाण्याचे बरेचसे चान्सेस असतात. तर जेणेकरून आपला शेतकरी आपल्या पायावर रेशीम शेतीमध्ये खंबीरपणे उभा राहील, हाच माझा प्रयत्न आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला पुढले पण बॅचचे आपले व्हिडिओ कंटिन्यू बघायला मिळेल. तर चला धन्यवाद. आज आपण तिसरा उपवास पास केलेला आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी आपली ही दुसरी फीडिंग राहील. आज संध्याकाळची आपण पहिली फीडिंग केलेली आहे. तिसरा उपास पास केल्यानंतर आणि उद्या आपली दुसरी फीडिंग राहील. तर चला धन्यवाद. आळ्या आपल्या जवळपास 90% पास झालेले आहे. आळ्यांचे तोंड बघा तुम्ही, बऱ्यापैकी मोठे झालेले आहे. आता ह्या ज्या काही आळ्या आहे आपल्या, ही आळी असेल, ही आळी आहे ती आपल्या उपासावरून पास व्हायची राहिलेली. त्यानंतर ही आळी आहे, हिचं तोंड बारीक दिसतं, हिचं बारीक आहे, हे पाच व्हायचे राहिले. आता यांचं तोंड बघा तुम्ही, मोठं झालेलं आहे. हे आळ्या पास झालेल्या आहे. अशा पानावरती जे त्यांच्या अंगावरची ती कात आहे ती अशी या पद्धतीने टाकत असतात. फक्त उपवास पास करायच्या वेळेस आपण काळजी घेतली पाहिजे, बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे सर्व आळ्या पास झाल्या की नाही. आता ही वर तोंड करून आळे आहे ती उपवासावर आहे आपली. अजून जवळजवळ 90% आळ्या पास झालेल्या आहे, एक 10% राहिलेले आहे. तर त्यांच्यासाठी आपण संध्याकाळी फिडिंग करणार आहे, उपवास पास करणार आहे. तोपर्यंत या सगळ्या आळ्या पास होतील, म्हणजे जे व्हेरिएशन झालं होतं थोडं नॉर्मल ते आपलं यामध्ये कव्हर होऊन जाईल.